18 डिसेंबरला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटी दरम्यान शरद पवार साताऱ्यातील 2 शेतकऱ्यांना सोबत घेऊन गेले होते। या शेतकऱ्यांनी मोदींना त्यांच्या शेतातील डाळिंब भेट म्हणून दिली। राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या समूहासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मात्र या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे। या भेटीमागील राजकीय गणित काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। 17 डिसेंबरला शरद पवार अचानकपणे तालकटोरा मैदानात गेले आणि पाहणी केली। दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम इथं 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे। त्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी पवार तिथे गेले होते। शरद पवार मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। या साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण करण्यासाठी शरद पवार यांनी मोदी यांची भेट घेतली होती। या भेटी दरम्यान शरद पवार यांच्या सोबत 2 शेतकरी होते। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात त्यांची डाळिंबाची बाग आहे। तेथून आणलेले भगवे डाळिंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले। आता या भगव्या डाळिंबाची राजधानी दिल्लीत चांगली चर्चा सुरू झाली आहे। भगवं डाळिंब देण्यामागे शरद पवारांचा काय उद्देश असा सुरस कथा सुरू झाल्या। यातून आता काय संकेत दिले जात आहेत? शरद पवार पण भगव्या रंगाकडे आकर्षित झालेत का? शिवाय शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही जवळीक भविष्यात राजकीय जवळीक ठरणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। कारण गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मोदी यांची झालेली बैठक खूप काही सांगून जात आहे। दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची वेगळी बैठक झाली। या बैठकीत मराठी साहित्य संमेलनासह राजकीय बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे। पण खरंच मराठी साहित्य संमेलनाचा मुद्दा आहे की भगव्या डाळिंबाआड आणखी पुढची राजकीय गणित आखली जाते? हे लवकरच कळेल। मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या भेटीमागची राजकीय गणित काय असू शकतात? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।